स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। कर्णबधिर अंध व बहुविकलांगसाठी धुळ्यात प्रशिक्षण शिबिराचे करण्यात आले। आज आयोजन। कर्णबधिर अंध व बहुविकलांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध अडचणी त्यावर उपाययोजना व स्वावलंबनाच्या संधी संदर्भात नॅब नाशिक संचलित धुळे सेंटरतर्फे धुळ्यातील IMA हॉल येथे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षण शिबिरात कर्णबधिर अंध व बहुविकलांग व्यक्तींना संवाद कौशल्य, हालचाल व दिशादर्शन, दैनंदिन जीवनातील कौशल्ये तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध शासकीय योजना व सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। दरम्यान तज्ञ प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे प्रशिक्षण दिले। यावेळी नॅब धुळे सेंटर समन्वयक सौ वैशाली गोसावी, शिक्षक राहुल फुलपगारे, शिक्षिका स्वाती पाटील, शिक्षिका वंदना चौधरी, शिक्षक सरदार वाघ, शिक्षक दिनेश देवरे, डॉक्टर वैष्णवी बडगुजर, वैशाली बोरसे आदी उपस्थित होते। तर बालक आणि महिला पहिल्यापासून आपण काय म्हटलं की यांना दुय्यम घटकच म्हणण्यात आलेलो आहे। आज आपल्या बरोबरीला जरी महिला इथे काम करत असतील तरी आपण त्यांना आजही तेच म्हणतो। मग हे का म्हटलं जातं? कारण की हे जे विभाग आहे हे संकटग्रस्त, मग त्यामध्ये बालक असो किंवा महिला असो हे दोघंही घटक त्यामध्ये येतात। मग उदाहरणार्थ बालक म्हणजे संकटग्रस्त कसं येणार? तर 0 ते 18 वयोगटातील जे आमच्याकडे बालक येतात तर ह्या बालकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात। उदाहरणार्थ म्हटलं म्हणजे आता जन्मता बाळ, एखाद्या वेळेला 2 व्यक्ती आहेत ते एकमेकांना भेटतात, भेटल्यानंतर त्यांच्यात नातं निर्माण होतं। नातं निर्माण झाल्यानंतर ती जबाबदारी आपल्याला स्वीकारायची नसते। मग अशा वेळेला ते जे पूल असतं, ते जे बाळ असतं म्हणजे 0 जन्मता जे बाळ असतं हे कोणीही कुठेही टाकून दिलं जातं। हे आपल्याला पेपरात किंवा TV वरती ऐकायला मिळतं। मग अशा वेळेला ते बालक कचऱ्याच्या कुंडीत किंवा कुठेतरी पाण्याच्या टाकीजवळ किंवा दगडाच्या खाली अशा वेळेला ज्या वेळेला आम्हाला कळतं तर त्यावेळेला आम्ही किंवा पोलीस विभाग त्या बालकाला रिस्क्यू करून दत्तक शिशुगृह म्हणून आपल्याकडे NGO आहे, ते NGO ही बालकांना सांभाळ करत असते आणि या NGO मार्फत ते बालक महिला बाल विकास विभाग आणि शिशुगृह या दोघांच्या टाईपनुसार कारा पोर्टल, सहारा पोर्टल यावरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते बालक हे विदेशात का असेना किंवा भारतात का असेना दत्तक घेतले जातात।